हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चमचमीत अंडा करी किंवा झणझणीत अंड्याचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम गावरान पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आपण ही अंडा करी किंवा अंड्याचा झणझणीत चमचमीत असा आपण रस्सा बनवलेला आहे। तुम्हाला बघून कळत असेल, एकदम टेस्टी अशी ही अंड्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे। झटपट आणि मस्त चविष्ट एकदम छान झालेली आहे। नक्की करून बघा, तुमची पण छान होईल। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय, सर्वप्रथम अंडा करी बनवण्यासाठी किंवा अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी 8 ते 10 अंडी मी उकडून घेतलेली आहेत। आता आपण वाटण बनवणार आहे, त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं। आता वाटण बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये इथे छोटे 2 चमचे तेल घातलेले आहे। त्यामध्ये कांदा घालायचा। 2 उभे पातळ कांदे मी मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत। कांदा हलक्याच्या सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता, कांदा चांगला मी भाजून घेते। या पद्धतीने थोडासा सुटसुटीत करायचा आणि भाजायचा। कांदा मी इथे चांगला भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं खिसलेलं घालून घ्यायचं। इथे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे, म्हणजे पटकन ते भाजलं जातं। इथे खोबरं घालून चांगलं दोन्ही कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, हे दोन्ही छान खमंग भाजलेलं आहे। प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं। आता कांदा आणि खोबरं थंड होते तोवर अंडी इथे उकडलेले घेतलेले आहेत, त्याला काप देऊन घ्यायचे। म्हणजे जो आपण मसाला असतो तो अंड्यांमध्ये उतरतो। भाजीमध्ये आपण रस्स्यामध्ये अंडी घालतो तेव्हा, त्यामुळे अशी कट करून घ्यायची। इथे बघू शकताय, सगळ्या अंड्यांना कट लावून घेतलेले आहे। आता हा मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे, तो पण मी इथे वाटून घेणार आहे। आता त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हा सगळा मसाला घालून घेते। कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि थोडं पाणी, गरजेनुसार पाणी घालून छान वाटण बनवून घेणार आहे। वाटण छान बनवून घेतलेलं आहे, बघू शकताय। गरजेनुसार वाटण पाणी घालून बनवून घेतलेलं आहे। कढईमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि आपला रस्सा किंवा आपली भाजी छान मिळून येण्यासाठी 2 चमचे मी तेलामध्ये बेसन घातलेलं आहे। मी सुरुवातीलाच बेसन असं चांगलं भाजून घेते तेलामध्ये, हवं तर तुम्ही मसाल्यासोबत भाजू शकता। 2-3 मिनटं 2 चमचे बेसन घातलेलं छान भाजून घेतलेलं आहे। बेसन भाजल्याच्या नंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे, इथे घरगुती लाल तिखट, आणि ते पण छान हे मी बेसन बरोबर भाजून घेतलेलं आहे 2 मिनटं। त्यानंतर यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मिक्स करून। इथे बघा, छान याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं, सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, कारण बेसन घातलेलं आहे, गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे थोडंच गरम पाणी सुरुवातीला घातलेलं आहे। पूर्णपणे मिक्स करून घेते आणि त्यानंतर जसं तुम्हाला रस्सा बनवायचा आहे घट्ट पातळ, तसं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या। बेसन घातल्यामुळे भाजी छान मिळून येते, एकीकडं रस्सा किंवा एकीकडं मसाला असं होत नाही, छान दाटसर भाजी बनते। इथे बघा, गरजेनुसार गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ बनत तसं पाणी घाला, गरम पाणी। आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। गॅसची फ्लेम हाय करायची, छान उकळी काढून घ्यायची। यामध्ये कट केलेली अंडी घालायची। इथे बघू शकताय, गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे। 8 ते 10 मिनटानंतर बघा, याला छान असं तर्री आलेली आहे रस्स्याला आणि छान भाजी उकळलेली आहे आपली, मस्त छान बनलेली आहे। बघू शकताय, छान शिजलेली आहे भाजी आणि छान असा मसाला अंड्यांमध्ये उतरतो बघा। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालते। तुम्हाला बघून कळत असेल, भाजी एकदम मस्त झणझणीत चमचमीत तयार झालेली आहे, छान तर्री आलेली आहे। कोथिंबीर घालून मिक्स केलेलं आहे इथे मी।
तुम्ही नक्की या पद्धतीने झटपट बनणारी एकदम टेस्टी आणि एकदम छान अशी दाटसर मस्त झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी अंड्याची रस्सा भाजी, अंड्याचा इथे झणझणीत असा रस्सा किंवा अंडा करी मस्त नक्की बनवून बघा. एकदम गावरान पद्धतीने झटपट होणारी, कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी ही अंड्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे. अंड्याचा झणझणीत असा रस्सा बनवलेला आहे. नक्की या पद्धतीने करा. तुमची पण भाजी छान होणार. मस्त बनवलेली आहे, बघू शकताय. तुम्हाला बघून कळत असेल भाजी किती छान झालेली आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने झटपट एकदम खमंग, एकदम टेस्टी आणि एकदम झणझणीत चमचमीत होणारी अंडा करी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.